घरचे असतील, आई वडील असतील, माझी मुलं असतील, माझी नातवंड असतील, ती सगळी त्यांच्यावर प्रेम करत होती. मी एकटाच करत होतो असं नाही. तर तिने सकाळी पोस्ट लिहिली, मला दाखवली. मी तिचा वापस होतो. ती काय म्हणते, आणि गंमत अशी, ती लहानी मुलगी माझी, त्यांना कधीतरी काका म्हणायचे, नाही तर श्रीधर नावाने झाक म्हणायचे. मित्रासारखीच ती, म्हणजे मित्रच ती, माझ्यापेक्षाही जास्त. मी तरी आवाजाव कधी घालत होतो, ती कधी घालत नव्हतो. मी खूप छान बोलायची. तिने एक पोस्ट आहे तेवढी फक्त मी वाचून दाखवतो, आणि मग कसे कौटुंबिक आहे माझ्याच बरोबर नाही. आणि ती असं म्हणते, बापासारखा मित्र माझा अंबू बापा, हॅलो श्रीधर, जय भीम, असं म्हणायचास. किती हसायचा रे तू. किती घट्ट मैत्री होती आपली. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. तुझं हसणं, तुझा आवाज, तुझा राग, तुझी माया, तुझं मार्गदर्शन, हे बापासारखंच प्रेम, आणि त्याच्यात बापासारखंच प्रेम सगळं माझ्या मनात कायम राहील. आंबू बाबा, की त्यांना आंबू बाबा म्हणे. आंबू बाबा, तू गेलास, पण माझ्या आयुष्यातून तू दिलेली मायेची सावली ही कधी सरणार नाही. आज तुला निरोप देताना डोळ्यात पाणी आहे, मनात असंख्य आठवणी आहे, आणि ओठावर फक्त एकच नाव आहे, जय भीम श्रीधर. तू जिथे कुठे असशील तिथे असंच हसत राहा, कारण तुझे ते हसणे आमच्या आठवणीत शेवटपर्यंत जिवंत राहील. माझ्या बापासारखा मित्र, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. छत्रपती संभाजीनगरमधून आलेले दासवैद्य आणि त्यांच्यासोबतची मंडळी. दासवैद्य सर हा सगळ्यांचाच मित्र, त्याला जगन्मित्र असं म्हणता येईल, असा प्रतिभावंत सर्जनशील चित्रकार आज आपल्यातून गेला. असं खूपदा झालं की त्याला बसस्टँडवर सोडवणं किंवा त्यांनी आम्हाला सोडवणं, असं खूपदा झालं 25, 30, 35 वर्षाच्या काळामध्ये. पण अशा प्रकारे निरोप द्यायची वेळ जेव्हा आली आहे, तेव्हा काय बोलावं या माणसाबद्दल. खरं तर तू स्वतःबद्दल बोलूच द्यायचा, तो इतरांचा ऐकून घ्यायचा, इतरांना समजून घ्यायचा, असा त्याचा स्वभाव होता. आता सांगण्यात आलं तसं हा चित्रकार तर खूप असतात, कलावंत खूप असतात, पण स्वतःची नाममुद्रा उमटवलेला जो कलाकार किंवा चित्रकार असतो त्या वर्गाचा हा चित्रकार. म्हणजे श्रीधर नाहीये देहरूपाने आपल्यात आला. जसं आता सांगितलं की छोटी मुलगी सुद्धा जर त्याला आहे तुझे बोलते, तर माझ्यासारखा माणूस त्याला आहोजाऊ बोलूच शकत नाही. म्हणजे मी विद्यार्थ्यांशी सुद्धा आहोजाऊ बोलतो, पण श्रीधरशी मी आहोजाऊ बोलू शकलो नाही. त्याचं कारण माणसाचा देह जसा कृषित होतो तसं मन पण कृषित होतं. पण या माणसाने स्वतःचं मन कधीच कृषित होऊ दिलं नाही समाजात वावरत असता. त्याच्यामुळं हा पिसासारखा हलका झालेला असा माणूस होता. त्याचा मला पण हेवा वाटायचा की काय हा जगतोय माणूस, सगळ्या सीमा ओलांडून हा जगत होता. जशी चित्राची भाषा असते ना, चित्राची भाषेला धर्म नसतो, जात नसतो, देश नसते, ती कुणालाही कळते. म्हणजे आपल्याला त्या 10,000 वर्षापूर्वीच्या गुहेमध्ये चित्र पण आज कळतात. त्याचं कारण चित्राची भाषा ही सर्वव्यापी आहे. तसा हा सगळ्यांना ओलांडून मैत्री करणारा माणूस होता. आणि मला एक फार विलक्षण योगायोग वाटतो की आपल्या जालन्यामध्ये या माणसाने समारोपाचे दिवस, त्याचं बरंच आयुष्य नगरला गेलं नोकरीच्या निमित्ताने, पण समारोपाला इथे आला. जेव्हा काळाचा सांस्कृतिक सगळा इतिहास सांगितला जाईल, जसं आपण सांगतो की नाही की व्हॅन गॉग इकडे होता राहायला किंवा पिकासो इथे जन्माला, तसं मला असं वाटतं की या माणसाचं इतकं अजोड काम आहे की शेवटच्या काळामध्ये हा माणूस श्रीधर आंबोरे नावाचा चित्रकार जालना नावाच्या गावामध्ये होता. आणि जालन्याच्या एका सांस्कृतिक इतिहासात जालन्यासोबत ते नाव जोडलं जाणं मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. श्रीधर आंबोरे सारखे मित्र, सर्जनशील कलावंत आपल्या संस्कृतीला समृद्ध करत असतात. श्रीधर गेला असं म्हटलं ना, आता याच्यानंतर तो कुठे असेल तर मला असं वाटतं तो इथेच आहे, कुठेच गेला नाही. त्याचं कारण त्याचं एक जरी चित्र आपण पुन्हा काढून पाहिलं तर मला असं वाटतं श्रीधर भेटला. तर एखादा कलावंत जेव्हा अशा प्रकारे संस्कृतीचा अंश होतो तर त्याचं जगणं कृतार्थ झालेलं असतं. असा कृतार्थ जगलेला आमचा सगळ्यांचा मित्र, चित्रकार मित्र, प्रतिभावंत मित्र, त्याला माझी विनम्र श्रद्धांजली.
आणि मला असं वाटतं की आपण जालनेकरांनी काहीतरी याची स्मृती वेगळ्या अर्थाने इथे नक्कीच जपून ठेवली पाहिजे. जळगाव परिसरातील बरीच मंडळी उपस्थित आहेत. त्यापैकी अशोक पटवार. वाटेवरती हात ठेवणारी कौतुक करणारी माणसं हळूहळू नाहीशी होत आहेत. श्रीधर दादांविषयी काय बोलणार. ते जेव्हा घरी यायचे तेव्हा माझ्या मुलींशी आणि माझ्या बायकोशी जास्त बोलायचे. एकदा तर त्यांनी माझ्या बायकोला पोहे करून दाखवले होते की पोहे कसं करतात हे त्यांनी तिला सांगितलं होतं. त्यांच्याकडे खूप खजिना होता बोलण्यासारखा. ते डोंगर, दऱ्या, पर्वत, वेगवेगळ्या प्रकारची जंगलं, लेण्यांमध्ये ते भटकलेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे एवढे किस्से असायचे. रात्री जर ते बोलायला लागले तर 2 केव्हा वाजायचे, 3 केव्हा वाजायचे कळायचं सुद्धा नाही. सतत बोलत राहायचे आणि सकाळी उठून पुन्हा आणखी तयार होऊन बसायचे. आणि मग आणखी त्यांचं सुरू असायचं मुलीविषयी, बायकोविषयी. त्यांचं चाललेलं असायचं काही ना काही सांगणं, त्यांना सूचना करत राहायचं काहीतरी ते असं. तर असा उत्तम चित्रकार, एवढंच नाही तर उत्तम माणूस. हा एकमेव माणूस आहे की जात, धर्म, पंथ याने काहीच पाडले नाही. कोणाच्याही घरात जाणं, कोणाशीही संबंध, बसणं, बोलणं वगैरे सगळं त्यांचं होतं. आणि भारतभर ते भटकले आणि सगळा मित्र परिवार त्यांचा भारतभर होता. खूप माणसं जोडली आणि ही सगळी माणसं आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे कवी असतील, लेखक असतील, चित्रकार असतील, शिल्पकार असतील, या सगळ्यांमध्ये ते होते. आणि सगळ्यांविषयी त्यांना प्रचंड अशा प्रकारची आस्था होती आणि प्रत्येक बाबीविषयी त्यांना ज्ञान होतं. म्हणजे शिल्पकलेविषयी असेल किंवा चित्रकलेविषयी असेल, जंगलातल्या काही वनस्पती असतील दुर्मिळ, आदिवासींविषयी असेल, हे सगळं ते सांगत राहायचे. आणि आम्ही नेहमी त्यांना सांगायचो की दादा तुम्ही याच्यावरती लिहा, हे सगळं लिहून काढा, या सगळ्या आठवणी लिहा, तुमच्याकडे हा सगळा खजिना आहे. परंतु ते काही मनावर घेत नव्हते. पण ते प्रत्येक वेळेला सांगायचे की मी लिहिणार आहे, याच्यावरती मी लिहिणार आहे. परंतु त्यांनी त्यांच्या ज्या आठवणी ज्या आहेत सगळ्या आम्हाला सांगितलेल्या, त्या कुठे लिहिलेल्या दिसत नाहीत. आणि लिहून ठेवल्या असतील तर त्याचं नक्कीच पुस्तक होईल. आणि काय बोलावं दादांविषयी, म्हणजे सगळ्या आठवणी दाटून येत आहेत. परंतु जास्त बोलण्याची ही वेळ नाहीये. अनेक जण बोलणारे आहेत. मी दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. समाज माध्यमावर आपल्याला आज दिवसभर किंवा उद्या पेपरमधून श्रीधर आंबोरे यांचे अनुभव लक्षात येतात. पण या ठिकाणी बुलढाणा येथून आलेले रमेश इंगळे उतरातकर. ओळख ही माझी झाली, साऱ्यांनी दिले प्रेम. ओळख ही माझी झाली, साऱ्यांनी दिले प्रेम. त्यांच्याच आधाराने मी उंच उंच गेलो. घर सोडून हे माझे मी एकटा निघालो. घर सोडून हे माझे मी एकटा निघालो. मी काल कुठे होतो, मी आज कुठे आलो. हृदयात भीम होता, हृदयात भीम होता, अभिमान मला त्याचा. हृदयात भीम होता, अभिमान मला त्याचा. बुद्धाच्या वाटेवर मी आता इथे. किती मित्र भेटले मज, किती मित्र भेटले मज, धनवान बुद्धिमान. किती मित्र भेटले मज, धनवान बुद्धिमान. पण हात मी दुबळ्यांना इथे रोज देत आलो. रेशानी माणसांना शोधित रोज गेलो. नाही कधी कळाली स्वार्थाची मला भाषा, नाही कधी कळाली स्वार्थाची मला भाषा. बनूनी अजात शत्रू मी राजा समान जगलो. रेशांनी माणसांना शोधित रोज गेलो. नाही कुणाचा राग, आता नाही कुणाचा राग, नाही कशाची खंत. जीवन हे माझे संत, त्याच्याशी एक झालो. जीवन हे माझे संत, त्याच्याशी एक झालो. रेशांना माणसांना शोधित गेलो. त्यानंतर आंबोरे परिवारातील जालन्याला काही दिवस असणारे सध्या छत्रपती संभाजीनगरला गेलेले पण कुटुंबातला व्यक्ती म्हणून उत्तम आंबोरे. पत्नीने सांगितलं की आंबोरे सर गेले. म्हणजे कुठले आंबोरे सर? ते म्हणे तळेगावकरांचे आंबोरे सर.
चित्रकार म्हणजे आमचं त्यांच्याशी नातंच तसंच तयार झालं. आणि मग तिला वाईट वाटलं म्हणून की सरांचं आल्यावर इथं आधी आलो, पुन्हा थोडीशी हे उत्कृष्ट जे बसले त्यांनी सांगितलं, सरांनी तेव्हा कळलं होतं की फक्त लग्न नाही केलं, ह्या माणसाची जात कळली नाही, ह्या माणसाचा धर्म कळला नाही, फक्त माणूस म्हणून कळला. आणि जाता जाता एवढंही कळलं की ह्या माणसाचं म्हणजे मला पहिल्यांदा असं जाणवलं की मी ते विचार करीत होतो की कुणीच नव्हतं. मग तडेगावकर नवरा बायकोकडे ते होते का, आता त्यांना पाणी कोण पाजणार, पण जात तो परत कळत नव्हतं. म्हणजे इथं आल्यावर लक्षात आलं ते येताना. आणि मग 1-2 जणांनी सांगितलं की त्यांचं कुटुंब पुतणे फितणे, त्यांनी खूप चांगली सेवा सरांची, त्याचं वय लक्षात नव्हतं आलं. आज असे आंबोदे सरांना आम्ही जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने आणि जालन्यातील सर्व पक्षांच्या नेतृत्वाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. सर्वांना विनंती म्हणजे आदरांजली वाहण्याच्या पूर्वी जो आता उल्लेख केला मला करायचाच होता. मीना, विशाखा आणि सुरेखा यांच्या सुना आहे, त्यांच्या भावाच्या सुना, त्यांचा उल्लेख विशेष यासाठी करतो की प्रत्येक कुटुंबातली समस्या आहे. बरेचसे लोक लग्न याच्यासाठी करतात की शेवट चांगला व्हावा. या माणसाने लग्न केलं नाही परंतु शेवट किती चांगला झाला याचं उत्तम उदाहरण आम्ही जवळून पाहिलं. या तिघींनी त्यांना लेकीसारखी सेवा केली आणि म्हणून याचा उल्लेख या सभेमध्ये विशेष करून मला शेवटला यासाठी करायचा होता की ही प्रत्येक घरात जाणं आवश्यक आहे. आज दुसऱ्याची वेळ आहे, कालांतरानं आपली वेळ आहे, पण हा संस्कार जो सामूहिक कुटुंबाचा संस्कार या भारतामध्ये होता तो कशामुळं लोप पावत चालला माहीत नाही. परंतु हे एक उत्तम उदाहरण आपल्यासाठी आहे. त्यांचा सहवास त्यांच्याशी जास्त नव्हता. कोरोनाच्या काळाच्या टायमाला त्यांनी निर्णय घेतला की नगरला नाही राहायचं, बाकीच्या मित्रांचे आग्रह असतो राहायचं तर कुठं एक घर, भावाचं घर, भाऊ गेलेले, भाऊजाई गेलेली, 2-3 मुलापैकी 1 मुलगा गेलेला आणि 2 मुलं आणि 3 सुना. त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने इथं आले. ते आम्ही जवळून पाहिले. सुरुवातीला 2-4 महिन्याला 8 दिवसासाठी यायची, 8 दिवस राहून पाहिजे. नंतर कालांतरानं महिन्याला 4-5 दिवसासाठी राहून पाहिलं, नंतर महिनाभर राहून पाहिलं आणि शेवटला निर्णय घेतला की ही योग्य जागा आहे राहण्यासाठी. आणि त्यांचा जो विश्वास आहे तो या तिघींनी सार्थक केला. त्यांचे जे पुतणे आहे रवींद्र आणि महेंद्र यांनी तर काळजी घेतली, ते तर सगळ्याच कुटुंबात घेतात की त्यांचीच मुलं असतात. परंतु दुसऱ्या घरातून आलेल्या मुली जेव्हा सासू सासऱ्याची काळजी घेतात ते हे विशेष आहे. आणि म्हणून त्यांचा शेवटला मुद्दा उल्लेख करतो. सर्वांना एक सामूहिक आदरांजली वाहण्यासाठी 20 जुलैला ही व्यक्ती काय हे कळलं. माणसाने आजकाल ह्याच्यातल्या काळात माझं वैयक्तिक मत की माणुसकी फार कमी झाली. आणि माणसातला माणूस कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीधर आंबोरे सर. मी त्यांचं थोडंफार वाचलं आता. साहित्यिकांच्या मोठमोठ्याला 300 पुस्तकाला कमीत कमी त्यांनी मुखपृष्ठ दिलं आणि एकाही मुखपृष्ठाचं मानधन ह्या माणसाने घेतलं नाही. याच्यावरून ह्या माणसाची उंची कळते की ही पुस्तकी मोठी. आणि अकोला नगर शेवटी जाताना हा माणूस जालन्यात आला. दासू सरांनी सांगितलं की मैत्री कशी असावं, तिला जात धर्म वय याच्या मर्यादा नव्हत्या. आणि प्रोटोकॉल, मोठा माणूस, आवाजावर बोलणं आणि एक नातं असतं आई बहीण भाऊ मित्र. हे नातं आंबोरे सरांनी सगळ्यांशीच जोडलं. आज ह्या श्रीधर आंबोरे सरांना मी माझ्या खरं म्हणजे माझ्या हॉस्पिटल